एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. तर एक महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही बाजूला जर पाहिलं तर तुल्यबळ खेळाडूंचे संच पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर हॅलो अविनाश हॅलो. रामगुडे, बबलू पाटील, ओंकार देसाई, सुमित ढेकळे, त्याचबरोबर जर पाहिलं तर धनंजय भिंताडे, विकी भोईरला आपण या मॅचमध्ये पाहतोय, किशन देवेंद्रला आपण पाहतोय, किरण खोबरे यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, मयूर वाघमारे आपल्याला टीममध्ये पाहायला मिळत आहेत. असं पाहिलं गेलं तर एक काही खेळाडू जर पाहिले तर ठाणे जिल्ह्यातील आहेत, काही खेळाडू जर पाहिले तर पालघर जिल्ह्यातील आहे, काही खेळाडू मुंबईमधील आहेत, तर काही खेळाडू पुणे जिल्ह्यातील आणि काही खेळाडू जर पाहिलं तर नगर जिल्ह्यातील देखील आहेत. म्हणजे अशा पद्धतीचा संच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु फलंदाजीसाठी देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळते. एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे पालघर जिल्ह्यातील आहेत करण मोरे, आणि त्यांच्या बरोबरने जर पाहिलं तर करण आणि किरणची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळते. किरण पवार सावळे, तालुका पनवेल, तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर करण आपल्याला पाहायला मिळतील. लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव, अगदी वानखेडे स्टेडियमवर मुंबई प्रीमियर लीग देखील त्यांना आपण गाजवताना पाहायला मिळालं होतं. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली, महेंद्रदादा म्हात्रे यांच्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अंबादासजी सिरसाट यांची टीम, सिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर, तालुका पाथर्डी, पिंपळगाव टप्पाची टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर या दोन्ही संघमालक या ठिकाणी आवर्जून सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत. त्यांचे सहकारी देखील सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत. आजचा दिवस व्यावसायिक खेळाडूंचा गट पाहायला मिळाला आणि चांगल्या चांगल्या मॅचेस पहिल्या सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाल्या. सकाळच्या सत्रात रन तेवढ्या पाहायला मिळाला नाही, परंतु त्याच्या तुलनेत नॉर्मली दरवर्षी सिमेंटवर जेवढ्या रन पाहायला मिळतात ना काका, तर घाई करा तर त्याच्यापेक्षा थोड्याशा कमी, परंतु सकाळच्या सत्रापेक्षा दुपारी रन होताना पाहायला मिळाल्या. काका कशा प्रकारे पाहता याचा दिवसाकडे? नक्कीच सकाळचं सत्र जर आपण पाहिलं तर धावा फार कमी येत होत्या, परंतु त्यानंतर चौकार षटकार येत नव्हते. खेळपट्टी मातीची असल्याने निश्चितच गोलंदाजांना साथ देत होती. पण जेव्हा तो साधारणतः दव सकाळच्या सत्रातलं ओसरल्यानंतर निश्चितच तुम्हाला पाहिलं की मोठ्या संख्येने मोठे फटके चौकार षटकार या ठिकाणी पाहिलेत. आणि तुम्ही जसं सांगितलं की महाराष्ट्रातली एक मोठी नामांकित स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 2 दिवस जर आज आणि उद्या आपल्याला अनेक खेळाडू या महाराष्ट्रातील पाहायला मिळतील. यावर्षी बरीचशी विशेषणं, तशीच एक पेटी आमचे मित्र घेऊन येतात. त्या पेटीत काय आहे तर 24 कॅरेटचे सोनं नाहीये, परंतु आमच्यासाठी सोन्यापेक्षा कमी नाहीयेत. बॉल त्या मध्ये आहेत आणि त्या बॉलचा ब्रँड फुलटॉस जो बॉल आहे आणि फुलटॉस बॉलचं नाव देखील 24 कॅरेटच आहे. आणि जबत मॅचच्या दिशेने पंचांचा इशारा येतोय. या महत्त्वपूर्ण मॅचच्या सुरुवातीचा मयूर वाघमारे, मॅन फ्रॉम देवत पनवेल, आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. तर स्ट्राईकवर आपण पाहू शकता पनवेल पाहिजेत आणि ते बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आता मात्र येतात फलंदाजीसाठी करण. यावेळेला वेगळा चेंडू पुन्हा एकदा येताना पाहायला मिळाला. हिट करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. आणखी एकदा चांगलं कमबॅक मयूर यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. सुरुवातीचे आक्रमण परंतु त्यातून सावरलेत. 12वर धावसंख्या स्थिरावलेली या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकला जातो, नव्हे तर गोलंदाजाचं ते कामच असतं. फलंदाजाचा स्टान्स काय आहे, त्याची स्ट्रेंथ काय आहे ते ओळखून मात्र गोलंदाजी तुम्हाला करावी लागते. मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचाही अंदाज घ्यावा लागतो. यावेळेला फटका हवेत आहे. एका वरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. निर्जन स्थळी चेंडू जातोय. एक धाव तर घेतली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 2ने या ठिकाणी पुढे जाताना पाहायला मिळाली. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल, कारण विकेट गेलेली नाहीये. 14 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. मी काका मात्र सरांकडे जाईल. पहिलं षटक संपते 14 धावा. नक्कीच चंदू सेट जर आपण जर इतर पाहिलं तर पहिल्या षटकात 14 धावा आल्या. निश्चित याच वेगाने जर 5 षटकाचा सामना आहे, साधारणतः 60 ते 70 धावा जर आल्या, अर्थातच अंधुक प्रकाश या ठिकाणी पाहायला मिळणार आहे फलंदाजीकडे असताना, अर्थातच सिरसा स्पोर्ट्स अहमदनगर संघाला. परंतु दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघ ताकदवर फलंदाजी गोलंदाजी क्षेत्राच्या जोरावर अतिशय मजबूत आहेत. आणि म्हणूनच आपण पाहताय की आजचा शेवटचा सामना या ठिकाणी खेळतात. तर हे एक मोठं निश्चित योगदान असेल या स्पर्धेच्या माध्यमातून.
क्रिकेटचे चाहते मात्र खूप मोठ्या संख्येने युट्यूबला देखील या मॅचेसचा आनंद घेत आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानावर देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मॅचचा आनंद देखील घेताना पाहायला मिळत आहेत. मोठी स्पर्धा आहे. राष्ट्रवादी चषक लीग पद्धतीच्या मॅचमधील सर्वात मोठं पारितोषिक महाराष्ट्र राज्यातील 5,05,000चं पारितोषिक आहे पहिल्या क्रमांकाचं. तर धावत मॅचच्या दिशेने गोलंदाजी संघासाठी दाखल होताना पाहायला मिळतील विकी भोईर, नवी मुंबई एक्सप्रेस. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पनवेलचे धडाकेबाज फलंदाज किरण पवार. यावेळेला चांगला चेंडू, परंतु त्याला लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. जमीन लगत हा फटका खेळला गेला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा तत्परतेने कॉल दिला गेला. गरज होती का? तर त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा कॉल दिला. करणने होकारही दिला, परंतु थ्रो एकदम प्रॉपर होता. यष्ट्यांच्या लगोलग अशा प्रकार विकेटसाठी अशा प्रकारचेच थ्रो करणं गरजेचं आहे. आणि किशन देवेंद्र यांच्याकडून थ्रो केला गेला आणि काका सर विकेट येते. तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पहिली विकेट या ठिकाणी बाद झाल्यानंतर एक निश्चित जल्लोष मैदानात पाहायला मिळाला. आणि किसन देवेंद्रचा विचार आपण केला 2018ची देवगडची स्पर्धा काय त्याने आपण पाहिलं टीप कव्हरला जो झेल घेतला आजही युरोपच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि हा क्षेत्ररक्षक फलंदाजी गोलंदाजीपेक्षाही क्षेत्ररक्षक म्हणून निश्चितच आपल्याला या ठिकाणी मोठा खेळाडू म्हणून पाहायला मिळाला. तर पहिलं षटक सुरुवातीच्या जो विकेट जर आपण विचार केला तर या खेळपट्टीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला. आणि पहा काय चेंडू फेकला या ठिकाणी, जबरदस्त त्रिफळा उद्ध्वस्त केला. एक अतिशय वेग, भन्नाट वेग ज्याला म्हणलं जातं तो पाहायला मिळाला. आणि एक जबरदस्त आक्रमण गोलंदाज विकी भोईर नवी मुंबईचा. आणि पहा काय चेंडू फेकला. पाहायला मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी साई स्पोर्टचे देखील बरेचसे चाहते उपस्थित झाले आहेत आणि त्यांचे जे ब्रँड अँबॅसेडर आहेत किरण, त्यांचा खेळ पाहण्यासाठी साई स्पोर्टचे समर्थक देखील खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचेही स्वागत. परंतु किरण या ठिकाणी बाद होतील, माघारी परत आहेत. एकामागोमाग एक दोन्ही सलामीवीर विकी भोईर या पहिल्या 2 मॅच मध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. आणि याही ठिकाणी जर देखील जर पाहिलं तर विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. आणि 6वी विकेट मात्र त्यांच्याकडून घेताना या ठिकाणी पाहायला मिळतात. पहा पहिल्या षटकात चांगली परिस्थिती होती, 14 धावा आल्या होत्या, विकेट नव्हती, परंतु विकीने जसा बॉल हातात घेतला परिस्थिती बदलली. परंतु या बदललेल्या परिस्थितीला आपल्या संघाच्या बाजूने पुन्हा एकदा घेऊन येण्यासाठी मात्र फलंदाजांना कामगिरी करावी लागेल. शैलीदार फलंदाज प्रीतम परब आणि त्यांच्या बरोबरीने धडाकेबाज फलंदाज श्रेयस कदम यांना मात्र कामगिरी करावी लागेल. एक गोरेगावचे ते एक बांद्र्याचे, दोन्ही मुंबईचे खेळाडू आहेत. परंतु गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर नवी मुंबईचा धारावीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. 5 षटकांच्या या मॅच मध्ये जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. जबरदस्त आयोजन नियोजन राष्ट्रवादी चषकाचं आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा, संपूर्ण भारतभरातील खेळाडूंसाठीची अखिल भारतीय स्तरावरील ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला देखील लेंथवरून बॉलने थोडीशी उसळी घेतली होती. खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झाला होता, परंतु एका धावेसाठी खेळला गेला. धनंजय त्या ठिकाणी आले होते, चेंडूची फेक करतील तोपर्यंत 1 धाव मिळेल. स्कोर जर पाहिला तर एका धावेने पुढे जाताना पाहायला मिळेल, तो म्हणजे 16 धावांवर. क्रिकेट रसिका हो, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आता हळूहळू चारी बाजूने जर पाहिलं तर प्रेक्षकमय वातावरण होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलऱ्या देखील उभारल्या गेल्या आहेत. करंडक जर पाहिले तर दरवर्षीच खूप आकर्षक असतात. याही वर्षी ते पाहायला मिळत आहेत. प्लेअर ऑफ द डे साठी सायकल देण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना पर्वणी आहे. यावेळेला दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सीमारेषा दिशेने, बॉल मार्गस्थ होता 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 सीमारेषा पार देखील झालाय. चौकार येताना पाहायला मिळेल. धावसंख्या आणि अशा पद्धतीचे फटके खेळावे लागतील. म्हणजे पहा उसळता चेंडू होता, त्याला मात्र या ठिकाणी दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. गॅपमध्ये स्ट्रोक खेळला गेला आणि पॉवर प्लेचा फायदा घेणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, एक मिड विकेटला आहेत आणि एक लॉंग ऑफला आहेत. त्याचा फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न श्रेयस कदम करतायत सध्याच्या घडीला. विकी यावेळेला ठिकाणी थोडीशी चुकी होते आणि ही चुकी मैदानाच्या बाहेर जाते. व्हाईट बॉल प्लस 4 धावा. पंचक येतंय विनासायास, कोणतेही प्रयत्न न करता हा 5 धावा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील. आणि या 5 धावांनी धावसंख्या मात्र उसळी घेताना पाहायला मिळेल. अशा प्रकारच्या धावा कुणाला नको असतात आणि त्यात क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळते. आपली एक चूक देखील प्रतिस्पर्ध्याला मॅच मध्ये घेऊन येते. मग गोलंदाजाने करू,
फलंदाजाने करो क्षेत्ररक्षकाने करो, चुकी ही चुकीच असते. हो हो, वा काय बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा परंतु लेंथ वरचा बॉल मात्र कीपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं कमबॅक. या अगोदरचा बॉल जरी चुकीचा असेल तर परंतु कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही टाकले तर पुन्हा तो दबाव मात्र बॅट्समनवर येऊ शकतो. कारण एक जरी डॉट बॉल गेला तर बॅट्समन विचार करतो मी आता या नंतरचा बॉल कुठे टोलावू. पहा यावेळेला मात्र पुन्हा चांगल्या लेंथवर बॉल होता. चांगल्या लेंथवरचा बॉल केवळ ढकलला कव्हरच्या दिशेने. तिकडे ओमकार देसाई आले आणि त्यांनी बॉल अडवला. तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच मिळेल. स्कोर जर पाहिला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेला आहे तो 26 धावा. 2 विकेट आल्या या षटकामध्ये, एक रनआउटच्या स्वरूपात आणि त्याचबरोबर आणखी एक विकेट येताना पाहायला मिळाली. परंतु मागील षटकाच्या तुलनेमध्ये धावा 2 कमी आल्या आहेत. 2 षटकांची समाप्ती 26 धावा. काका सर नक्की 2 षटकांचा आपण इथे जेव्हा खेळ पाहिला तर असं वाटत होतं की गोलंदाज अर्थात विकी भोईर जो नवी मुंबईचा हा जो जबरदस्त गोलंदाज आपल्या पाहिजे, ज्याने आखाती देशाची देखील वारी केली आणि पहा त्यांनी अचूक टप्प्यावरची जी गोलंदाजी पाहिली होती. विकेट देखील पण मिळालं तर जो फलंदाजाला त्रिफळाचित केलं. अर्थात किरण पवारची खेळी त्यांनी समाप्त केली होती. एक सुंदर योगदान त्यांनी दिलं होतं. परंतु त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर अर्थात चौकाराने देखील स्वागत केलं श्रेयस कदमनी, ज्याने आपण पाहिलं की डाव्याच्या बाजूला भरलेला चेंडू सरळ सरळ त्याने लॉंगलेग क्षेत्रामध्ये भिरकावून दिला. ती ताकद होती त्या खेळाडूमध्ये आणि त्यामुळे धावांना एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये बदल होते. नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये. किरण खोबरे यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं. सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर त्यांना एंड बदलून म्हणजे पलीकडल्या बाजूने आणलं होतं. आता मात्र दोन्ही संघांनी अंदाज घेतला असेल वाऱ्याची दिशा काय आहे, स्लोप कुठे आहे, कोणत्या दिशेने बॉल जाऊ शकतो, कोणत्या दिशेने वेगवान गोलंदाज प्रभावी ठरू शकतो, ती रणनीती बनवली आहे. पहिलाच बॉल कमी गतीने टाकला, फलंदाजाला कळलाच नाही आणि याचसाठी किरण खोबरे ओळखले जातात. आणि त्यांच्याकडे गती परिवर्तन करण्याची क्षमता आहे आणि एवढी कमी गती आली. मला विजय पावले यांची आठवण झाली. त्यांचेही असे काही चेंडू खूप कमी वेगाने येतात. पाहत राहिले श्रेयस आणि ही श्रेयसची विकेट जर पाहिलं तर इकडे 100 पैकी 100 मार्क मात्र गोलंदाजाला मी देईन. नक्कीच गती परिवर्तन हे अतिशय महत्त्वाचं होतं, कारण जेव्हा आपण पाहता की वेगाने चेंडू फेकले की चौकार षटकार येतात, परंतु त्या ठिकाणी गोलंदाजांनी जर या ठिकाणी अर्थातच गती परिवर्तन केलं तर विकेट देखील मिळू शकतं आणि तेच काम या ठिकाणी गोलंदाज किरणनी या ठिकाणी केलं. कारण थोडासा अकुटप्यात चेंडू फेकला तर संथ गतीने चेंडू फेकला आणि इथे मात्र त्याला एक चांगली सफलता मिळाली. साहजिक आहे. नॉर्मली एखादा गोलंदाज जर अगदी पॉवर प्लेच्या पेक्षा बाहेरून जर 30 पेक्षा बाहेरून धावत येत असेल आणि त्याच्याकडनं अपेक्षा साहजिकच आहे वेगवान गोलंदाजीची होईल. परंतु किरणने पहिलाच बॉल एवढा कमी वेगात टाकला की प्रभावित झाले त्या ठिकाणी आणि विकेटही मिळताना पाहायला मिळते. राकेश प्रभू येतात बॅटिंग करण्यासाठी. सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर त्यांचा धडाका आपल्याला पाहायला मिळाला होता. एक मोठी इनिंग त्यांनी खेळली होती, त्यासाठी ते ओळखले जातात. प्रीतम परब यांची साथ देण्यासाठी मैदानात आले. तिसरी ओव्हर सुरू आहे. पहिल्याच बॉलवर किरण खोबरे यांना मिळाली विकेट. किरण खोबरे आणि अमोल डुबे एकाच गावातील 2 खेळाडू, बाबळेश्वरचे, राहता तालुक्यातील, अहमदनगरला बिलॉंग करतात. अहमदनगर क्रिकेटमधील 2 मोठे तारे आज या मॅच संघात देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला थोडीशी कमी गती पुन्हा पाहायला मिळाली. बॉल थोडासा पुढे पिच केला होता. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चेंडूची फेक झाली तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि हे मोठ्या मैदानाचा फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. कारण क्षेत्ररक्षक सजवताना तुम्हाला मोठ्या मैदानामध्ये जी फील्ड पोझिशन असते थोडीशी दूरवर असते. बॉलवर येण्यास थोडासा अवकाश झाला, हेच टहाळलं त्या ठिकाणी पाहिलं आणि लगेच दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि ती पूर्ण देखील केली गेली. अशा प्रकारचे जर धावा आल्या तर स्वाभाविक आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील दबावात येतो. कारण मग फिल्डिंग उभी करायची तर कुठे करायची या विवंचनेमध्ये, या विचारामध्ये कर्णधार देखील आपल्याला पाहायला मिळतात. किरण खोबरे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. चांगला बॉल, परंतु त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. लॉंगॉनचे फिल्डर येतील, बॉल अडवतील तोपर्यंत एक धाव येताना पाहायला मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 29. अशोक शिंदे सर सकाळपासून या स्पर्धेला आपल्या लेखणीमध्ये टिपण्याचा प्रयत्न करतायत. खूप चांगलं गुणलेखन करतायत. टेनिस क्रिकेट .in ची टीम देखील या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. या स्पर्धेसाठीचे सर्वचे जे ट्रॅक सूट आहेत 20 स्पोर्टच्या माध्यमातून बनवले गेले, परंतु ते प्रसाद दादा लिमन यांच्या माध्यमातून दिले गेले. त्याचबरोबर यूट्यूब प्रेक्षेपण विजयभाऊ मोरे, ऋतुजा कंस्ट्रक्शन, त्याचबरोबर किशोरभाऊ गाथाडे यांच्याकडून करण्यात आलेला आहे. भोजन व्यवस्था 2 दिवस बापू दिनकर कातळे
यावेळेला थोडासा वेगवान परंतु लेंथवर होता, ऑप्शनच्या बाहेर होता, रणनीती बनवायचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन थोडंसं पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा. परंतु एक गोष्ट अशी होते, ज्यावेळेला या ठिकाणून जो स्लोप आहे या एंडने गोलंदाजी करत असताना काही बॉल स्किट होत आहेत, जोरात जात आहेत आणि त्यामुळे बॅकफुटला एखादा फलंदाज गेला की तेवढं सोपं नसतं की कट करणं आणि त्या बॉल वेगात निघून जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. पुन्हा कमी वेगाने चेंडू, यावेळेला मात्र ओळखलं, पाहिलं आणि कव्हरच्या दिशेने खेळला गेला आणि एका धावेने जर पाहिलं तर स्कोर पुढे जाताना पाहिला मिळेल. कोण नव्हतं, बॅकअप नव्हता, त्याचा फायदा घेतला. छोट्या छोट्या चुकाही झालेल्या आहेत, धावा होण्यामागे प्रतिस्पर्ध्यांच्या चुका कारणीभूत असतातच आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. जिकडे एक होते तिकडे दोन. कित्येक संघ एका धावेने मॅच जिंकतात किंबहुना एका धावेने मॅच हारतात सुद्धा, परंतु त्याचं महत्त्व मॅच झाल्यानंतर कळतं. झालेला एक एक क्षण मॅच झाल्यानंतर त्याचा आढावा आपण मॅच झाल्यानंतर घेत असतो. त्यामुळे एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. प्रयत्न करावे लागतील, विकेट काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, धावा बनवण्यासाठी. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने एक चांगला फटका येतोय, एक धाव तर घेतली गेली. क्षेत्ररक्षक किशन देवेंद्रची त्याच्या चपळाईने आले, चेंडूची फेक देखील केली. वा, अतिशय सुरेखरित्या ज्या वेगात बॉल अडवला त्याच वेगात झोकून देखील दिला आणि 3 षटकांची समाप्ती मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 32 धावा. म्हणजे मागील षटकाच्याही पेक्षा कमी रन आलेले आहेत काका सर. 3 षटकं 32 धावा. नक्की 3 षटकात 32 धावा इथे आल्यात आणि आपण जसं सांगितलं की क्रिकेटमध्ये एक एक धाव, जसं आपण पाहतो की राजकारणामध्ये एक मत आणि MBBSला ॲडमिशन न मिळणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा की त्या गुणाचं किती महत्त्व असतं. तसं क्रिकेटमध्ये एक धावेने पराभूत झालेले संघ जेव्हा आपल्या घराकडे जातात तेव्हा संपूर्ण विचार विनिमय करत ते आपल्या घराकडे जातात, एकमेकाला दोष देतात की आपण नेमकी कोणती चूक केली आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रत्येक धाव महत्त्वाची. 32 धावा आत्तापर्यंत धावपल करत एक चांगलं निश्चित योगदान या ठिकाणी मिळालं. त्याचबरोबर युनिक स्पोर्ट परांडा अल्ताफभाई मुल्ला यांच्याकडून या स्पर्धेसाठीच्या 8 बॅट देण्यात आले, त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज 5,000 रुपयाचे पारितोषिक श्रीकांत सर गायकवाड यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट विकेट कीपर प्रसाददादा लिमन यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. अशी बरीचशी पारितोषिक आहे, त्याचाही नामोल्लेख नक्कीच करू आम्ही. विकीचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे, लॉंग ऑफच्या दिशेने गेला चेंडू, एक धाव घेतली आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. प्रीतम आणि प्रीतमच्या बरोबरीने जर पाहिलं तर राकेश प्रभू पोलाड ही जोडी मैदानात आहे. चौथी ओव्हर आहे, चौथ्या ओव्हरला जर पाहिलं तर या ठिकाणी आता सुरुवात झाली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. या 2 ओव्हरमध्ये एक रणनीतीबद्ध खेळ करावा लागेल. 50, 55, 60 पर्यंतचा स्कोर देखील या ठिकाणी, कारण संध्याकाळचं सत्र ज्यावेळेला काका आपण पाहतो की जी धावसंख्या दुपारच्या म्हणजे सूर्य मध्यावर असताना तळपला असताना जी पाहायला मिळते तेवढी एकदा सूर्य आड गेल्यानंतर तेवढी धावसंख्या होत नाही. वाऱ्याचा झोतही थांबलेला असतो, त्यामुळे इकडे 50, 55, 60ची मॅच देखील चांगली होऊ शकते. सर्व मान्यवरांचे देखील आम्ही आभारी आहोत. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जर पाहिलं तर माननीय श्री सुनील अण्णा शेळके युवा मंच आणि माननीय श्री बापू अण्णा वेगळे युवा मंच यांच्या माध्यमातून 5,05,000 रुपयाचं पारितोषिक व ट्रॉफी. चांगला बॉल, त्याचा सन्मान देत असताना गॅपमध्ये कव्हरच्या दिशेने बॉलला ढकललं, एक धाव तर घेतली गेली. वा, कौतुक करावं लागेल दोघांचे. याला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट म्हणतात. क्रिकेट म्हणजे केवळ षटकार चौकार नाही, अशा प्रकारची कल्पकता दाखवणं, गॅपमध्ये स्ट्रोक खेळणं. मला योगेश पवार यांच्या फलंदाजीची देखील आठवण आली. अशाच प्रकारे बॅटिंग करतात, अगदी मोक्याच्या क्षणी ते आक्रमक होतात. विशेष म्हणजे दोघेही DY पाटीलसाठी लेदर बॉलचं क्रिकेट खेळलेले आहेत. ते समानता त्या दोघांमध्ये पाहायला मिळते आणि कधी संयम दाखवायचा कधी आक्रमकता व्हायचं हे मात्र दोघांनाही माहिती आहे. सध्याच्या घडीला संयम आणि तर नक्कीच सुरू आहे. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. चांगल्या बॉलला सन्मान द्या, त्याच्यावर एक धाव तरी घ्या, हे कॅल्क्युलेटेड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. स्कोर जर पाहिला तर आता 36 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. हे चांगलं चित्र. एका बाजूने जर पाहिलं तर लोहा मार्ग आहे आणि एका बाजूला जर पाहिलं तर महामार्ग आहे. दोघांच्या मधोमध्ये मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. समोरच्या बाजूने ट्रेन्स, लोकल्स, रेल्वे जाताना पाहायला मिळतात. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा परंतु वेगवान चेंडू होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. गोलंदाज विकी. जाधव साहेब गुरुदत्त मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर, ज्यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य असा मंडप या ठिकाणी उभारला गेला आहे. साहेब, आपलं हार्दिक स्वागत.
यावेळेला बिग हिट बॅटच्या रडार मध्ये बॉल होता, त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. प्रीतम परबच्या बॅट मधून येतोय भव्य 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 दिव्य असा षटकार मिड विकेटच्या दिशेने. पहा काय टायमिंग प्रॉपर होतं आणि टायमिंगचाच खेळ नेहमी खेळतात प्रीतम परब. या ठिकाणी मात्र या बॉलला भिरकावून दिलं. विकी ज्यांनी सकाळच्या सत्रापासून अधिराज्य गाजवलं होतं त्यांच्यावर चढवला हल्ला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये असा कोणताही गोलंदाज नसतो ज्याच्यावर हल्ला केला जाऊ शकत नाही. भल्या भल्या गोलंदाजांना मार खाताना आपण पाहिलंय, परंतु फलंदाज आणि भले भले फलंदाज आपण शून्यावर बाद होताना देखील पाहिलं. हे क्रिकेट आहे, दोघांनाही संधी मिळते, बरोबर मिळते आणि आता ती मात्र प्रीतमने साधली आहे. या ठिकाणी खूप चांगला फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. कलात्मक फटके खेळणे, आता आक्रमकही खेळतायत. यावेळेला जर पाहिलं तर एक वेगळ्या धाटणीचा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि पडताळणी करतायत हा बीमर आहे की नाही, त्यासाठीची पडताळणी करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. बीमर आहे, नो बॉल घोषित करण्यात येतोय. तर यानंतर फ्री हिट असणार आहे, संधी असणार आहे मोठा फटका खेळण्याची, मोठा स्ट्रोक खेळण्याची. स्कोर जर पाहिला तर आता 45 धावांवर जाऊन पोहोचतोय. चौथी ओव्हर मार्गस्थ या ठिकाणी असताना तर बीमर आणि त्याचा फायदा आता कशा प्रकारे, फ्री हिट असणार आहे, त्याचा फायदा कशा प्रकारे घेतला जातोय पाहायचंय. राज सायलू सर आणि संजय भालेराव सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन अनुभवी पंच, पुणे क्रिकेटमधील दोन नामवंत पंच या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन, नियोजन. सीमारेषा जर पाहिली तर भली मोठी सीमारेषा. यावर्षी खास या स्पर्धेसाठी मातीची विकेट तयार करण्यात आली. आतापर्यंतच्या स्पर्धा जो अर्धा प्लॉट आहे सिमेंटचा त्याच्यावरच आतापर्यंत स्पर्धा व्हायच्या, परंतु यावर्षी मातीची विकेट बनवण्यात आली. यावेळेला थोडंसं शफल झाले होते, तेच हेरलं. वेगवान खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळला, परंतु 2 धावे घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आणि ही रणनीती दोघांची या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतील. मोठा फटका ज्यावेळेला मारता येईल त्यावेळेला मारता येईल, परंतु तोपर्यंत मॅच सुरू ठेवायची, धावफलक हलता ठेवायचा, ही रणनीती त्यांनी बनवली आहे. चौथ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या या ओव्हरमध्ये चांगल्यापैकी आली आहे आणि बघता बघता 50च्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. विक्की भोईर पुन्हा एकदा राकेश प्रभू यांच्यासाठी. चांगला बॉल, सन्मान दिला त्याचा, थेट गोलंदाजाच्या हातामध्ये खेळून काढलाय. नाराज असतील विकी, कारण बाकीच्या बॉलवर रन आलेत. षटक महागडं ठरलं. 4 ओव्हर झालेले आहेत आणि 4 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 47 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळते. 47 धावा धावफलकावर आल्या. 4 षटकं इथे समाप्त झाली. अंतिम षटक असेल आणि अंतिम षटक अर्थात मारधाडीचं षटक असं म्हटलं जातं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. आणि शेवटचे षटक टाकण्यासाठी अर्थात शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगरचा कोणता गोलंदाज पण तर विकी भोईर याने संमिश्र मारा या ठिकाणी केला. विकेट देखील त्याला मिळाल्या आणि 2 षटकामध्ये त्याने गोलंदाजी करत असताना तब्बल धावा जर आपण इथे पाहिल्यात तर पहिल्या षटकात त्याने एकूण 12 धावा दिल्या होत्या आणि या षटकाचा आपण विचार केला तर 15 धावा खर्च केल्या. 2 षटकामध्ये 27 धावा देत त्याने अर्थातच विकेट देखील एक प्राप्त केला. हे खरं तर लेखाजोगं आपल्या इथे पाहायला मिळेल. अंतिम षटक आहे आणि पाहूया मारधाडीच्या षटकामध्ये आता काय घडणार, कारण 47 धावा धावफलकावर आल्यानंतर निश्चितच शेवटच्या षटकात चौकार षटकार येण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. तर काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, ऐकूया पुन्हा एकदा चंदू शेट्टी सरांना. धन्यवाद काका सर. सवयत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी रोहन खरात या युवा गोलंदाजाला आमंत्रित करले शेवटच्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज आता जम बसलाय. एका बाजूला जर पाहिलं तर प्रीतम खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत, आतापर्यंत एका षटकाराच्या मदतीने बॅटिंग करतायत, 10 धावांवर ते खेळतायत. राकेश प्रभू देखील जर पाहिलं तर आता स्थिर स्थावर झालेले आहेत. स्कोर जर पाहिलं तर 47 झालाय. एक शेवटची ओव्हर बाकी आहे आणि या ओव्हरमध्ये काय होणार त्यावर मॅचचं गणित देखील अवलंबून असणार आहे. प्रीतम बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. यावेळेला थोडीशी उंची जास्त दिली होती. बॉल जर पाहिलं तर फायनलच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल परंतु थांबवलाय.
चेंडूला उंची देत आहेत. चेंडूला उंची देण्याचं धाडस आता भले भले गोलंदाज करत नाहीत. प्रत्येक जण वाचायला पाहतो. वाचायला जातो म्हणजे एकदा खोलवर टप्प्याचा बॉल टाकायचा, बॅट्समॅनला नॉन स्ट्रायकरला पाठवायचा. परंतु विकेट जर मिळवायची असेल तर तुम्हाला फ्लाईट देणं गरजेचं आहे. कारण फ्लाईट दिलेला चेंडू फलंदाजाला किती वळणार याचा अंदाजच येत नाही. परंतु फ्लाईट दिलेला चेंडू षटकार जाण्याची देखील संधी असते. म्हणून अलीकडे कोण धाडस करत नाहीये. परंतु हा गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. तो चेंडूला उंची देतात. यंगस्टर आहेत, टॅलेंट आहे आणि खूप सारं अजून त्यांना सिद्धही करायचं आहे. मी असं म्हणत नाही, परंतु त्यांच्याकडे ते टॅलेंट आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये मोठे गोलंदाज ते होऊ शकतात. परंतु सातत्य ठेवणं त्यासाठी गरजेचं आहे. रोहन खरात देसाई युनायटेड साठी देखील खेळताना पाहायला मिळतात. हे कौशल्य त्यांच्याकडे आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला वळण देण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. बाईच्या स्वरूपातील धाव पहा, अक्षरशः बीट केलं होतं फलंदाजांना. परंतु त्याच वेळेला यष्टीरक्षकाकडून बॉल हातातून निसटला. एक धाव घेतली गेली. स्ट्राईक चेंज होताना पाहायला मिळते. परंतु प्रीतम परब स्कोर जर पाहिला तर आता 49 वर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. 5 षटकांची ही लढत आहे. आजच्या दिवसातील शेवटची लढत, महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय. राष्ट्रवादी चषक 2021 मध्ये देहू रोड बिग बॅश 2021. यावेळेला वेगात चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं. गोलंदाजाने मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे. परंतु चूक यष्टीरक्षकाकडून थोडीशी होते. सोपं नसतं अशा वेळेला यष्ट्यांच्या लगोलग उभं राहून एवढा वेगवान चेंडू, कारण तोच गोलंदाज कमी गतीने चेंडू टाकतोय, तोच गोलंदाज वेगात चेंडू टाकतोय आणि तेच मात्र रीड होऊ शकलं नाही आणि एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. परंतु ज्यावेळेला यष्टीरक्षक यष्ट्यांना लागून उभा असतो, थोडंसं धडपणात बॅट्समन देखील असतात, त्याचा फायदा गोलंदाजालाही होत असतो. ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिले 2 चेंडू तर अतिशय सुरक टाकलेले आहेत. रोहन खरात जादुई गोलंदाजी आणि या वेळेला पुन्हा एकदा आपलं क्षेत्र सोडून बाहेर यायला लावलं. आता मात्र आपल्या बोटांच्या तालावर फलंदाज कसे नृत्य करतात ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहा, चेंडूला वेग होता का? अजिबात नाही. चेंडूला गतीही नव्हती, परंतु चेंडूला फिरक होती. परंतु राकेश यांच्याकडे क्षमता आहे. हो, कमी गतीने टाकलेला चेंडू या ठिकाणी पुन्हा गर 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 फिरताना पाहायला मिळाला आणि कीपरच्या हातात जाताना पाहायला मिळाला. वा रोहन वा. आणि खूप कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. समोर जर पाहिला तर एक मोठा फलंदाज आहे, परंतु आपल्या पहा जादुई गोलंदाजीच्या जोरावर आणि नक्कीच विशाल कांबळे यांची खोज आहे आणि नक्कीच त्यांच्या तालमीत तयार झालेत. यावेळेला वेगात होता, समोरच्या दिशेने खेळलं गेलं आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी करताना खेळाडू धावबाच्या रूपात माघारी परतताना पाहायला मिळेल. कर्णधाराच्या चाणक्य बुद्धीचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या केवळ 4. प्रेक्षकाहो, या छोट्याशा रोहन खरातची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. वय लहान असलं म्हणून काय झालं, परंतु माझ्याकडे क्षमता आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि अशा स्पर्धांमध्ये तुम्हाला दाखवायचं असतं काहीतरी करून, आणि या रोहन खरातने दाखवलं. या अगोदरच्या मॅच मध्ये ते बेंचवर होते, 12वा खेळाडू म्हणून नावे सांगण्यास होते. आतमध्ये गेले आणि दाखवून दिलं, सिद्ध केलं स्वतःला. शेवटची ओव्हर म्हणजे हाणामारीची ओव्हर असते, त्या ओव्हर मध्ये देखील काय भन्नाट गोलंदाजी केली आहे. कायम लक्षात राहील एवढी चांगली गोलंदाजी होती. नक्कीच चंदू सर, आपण पाहिलं की माझे शब्द मला परत घ्यायला लागले की म्हणालो होतो की शेवटच्या षटकामध्ये मोठी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पण दीपक दादा प्रतिसाद नांदिवली संघाच्या फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलं या गोलंदाजी. आणि आणखीन एक आठवण मी देईन की कालच झालेल्या अलिबागच्या स्पर्धेमध्ये स्मिथ म्हात्रे फक्त 13 वर्षाचा युवा गोलंदाज होता. त्याने 1 षटक फेकलं, 7 धावा दिल्या आणि 5 विकेट प्राप्त केले. त्या स्पर्धेतला अतिशय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला ते पारितोषिक मिळालं. तर आज काय झालं की आपण पाहतो की वयाच्या दुसऱ्या वर्षी पालक काय करतात की आपल्या मुलाच्या हातामध्ये प्लॅस्टिकची बॅट देतात, एक प्लॅस्टिकचा चेंडू देतात आणि अर्थातच सचिनजी तेंडुलकर, सुनीलजी गावस्कर, कपिलदेव निखंज यांसारखे खेळाडू आपला देखील मुलगा बनावा हा विचार करतात. आणि तोच विचार या ठिकाणी अर्थात रोहनच्या वडिलांच्या माध्यमातून आला असेल. आपण सांगितलं की 12वा खेळाडू म्हणून इथे होता, त्याला संधी मिळाली, संधीचं त्याने सोनं केलं. चला, बॅट्समन लवकरात पाठवायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण देखील लवकरात लवकर सजवायचं आहे. माननीय नामदार शरदचंद्र पवार साहेब या देशाचे नेते आणि माननीय श्री बापूसाहेब जयवंतराव भेगडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. महाराष्ट्रातील लीग पद्धतीची सर्वात मोठ्या पारितोषिक रकमेची ही टेनिस बॉल स्पर्धा आहे. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 51 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, चला क्षेत्ररक्षण सजवायचं लवकरात लवकर. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार माननीय श्री सुनील अण्णा शेळके युवा मंच व माननीय श्री बापू अण्णा बेगडे युवा मंच 5,05,000 रुपयाचं पारितोषिक व चषक. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार दिलीप भाऊ राक्षे, प्रसाद दादा लिमन, आशिष बन्सल, विजय भाऊ मोरे,
3 लाख व आकर्षक चषक। तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मान्य श्री दीपक भाऊ बोंडवे 1 लाख व आकर्षक चषक। चतुर्थ क्रमांक गणेश अण्णा बोंडवे व मान्य कुमारी पूजा मुरगेश यांच्याकडून 1 लाखाचा पुरस्कार। या स्पर्धेतील सर्व चषक व खेळाडूंना टी शर्ट व ट्रॅक पॅन्ट श्री प्रसाद दादा लिमण उद्योजक यांच्याकडून। यूट्यूबचे थेट प्रक्षेपण विजय भाऊ मोरे, ऋतुजा कंस्ट्रक्शन व किशोर भाऊ गाथाडे यांच्याकडून करण्यात आले आहे। भोजन व्यवस्था 2 दिवसासाठी मान्य श्री बापू दिनकर कातळे, भोजन व्यवस्था 1 दिवस अरुण भाऊ सरोदे, ईश्वर भाऊ बोध या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। प्रमुख उपस्थिती जर पाहिजे या स्पर्धेसाठी विविध पुरस्कार, या स्पर्धेसाठीचे विशेष सत्कार देखील केला जाणार आहे। या वर्षीचा मावळ भूषण पुरस्कार आलोक शर्मा फुटबॉलपटू यांना जाणार आहे आणि त्याचबरोबर मावळ भूषण पुरस्कार अचानक बॉयजचे आणि या स्पर्धेचे एक मुख्य घटक उमेश नायडू यांना जाणार आहे। या वर्षी उदयोन्मुख खेळाडू म्हणून स्वराज्य उर्सेचे आकाश शिंदे यांनाही विशेष पुरस्कार दिला जाणार आहे आणि गणेश जाधव आळे तालुका जुन्नर यांनाही विकी स्पोर्ट्स क्लब आळेचे यांनाही विशेष सत्कार केला जाणार आहे। चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण येणाऱ्या 20-25 मिनिटांमध्ये सूर्य अस्तात जाऊ शकतो। 15 ते 20 मिनिटात अंधार पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण घाई करायची आहे। दोन्ही संघांनी सहकार्य करायचं आहे। बॅड लाईट झाली तर त्याचा अपील चालणार नाही, म्हणून आपण सहकार्य करा। क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांनी विशेष काळजी घ्या। बॅट्समन आपण देखील विकेट गेल्यानंतर दुसरा बॅट्समन तयार ठेवा, म्हणजे लगेचच मैदानात दुसरा बॅट्समन जाईल, कारण आयोजकांच्या प्रचंड मेहनतीने ही स्पर्धा साकार होताना पाहायला मिळते। अध्यक्ष अमोल भाऊ व्यवहारे, सरचिटणीस विक्की जाधव, कार्याध्यक्ष अमोल जाधव, मुख्य संयोजन श्री तरलोचन सिंग उर्फ राजूभाऊ रत्तू, त्याचबरोबर उमेश नायडू, साजिद तांबोळी आणि सर्व 11 चॅलेंजर आणि अचानक बॉईज चे सर्व खेळाडू आणि देहू रोड वासी यांच्या वतीने ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय। बघता बघता आता ही क्रीडा स्पर्धा दुसऱ्या डावामध्ये जाताना पाहायला मिळेल ही मॅच। तर वळी आपण पुन्हा एकदा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अर्थात चेंडूपळीचे युद्ध क्रिकेटच्या कुरुक्षेत्र आपण पाहणार आहोत आणि जसं आपण सांगितलं की अमोल भाऊ व्यवहारे सर, तरोचन सिंग अर्थात राजू रत्तू सर, 11 चॅलेंज स्पोर्ट्स फाउंडेशन, विकी जाधव सर, अमोल जाधव सर आणि खास मी निश्चित आभार व्यक्त करेन, या सर्वांचा आभार व्यक्त करेन, पण खास आभार व्यक्त करेन ते उमेश नायडू सर आणि साजिद तांबोळी सर की ज्याने मला या स्पर्धेमध्ये अर्थातच या ठिकाणी संधी दिली, तर त्यांचा देखील हार्दिक आभार। तर जावेद मॅचच्या दिशेने दुसऱ्या डावाकडे जातोय। गोलंदाजीसाठी ऐश्वर्या सुर्वे यांना आपण पाहणार आहोत, परंतु फलंदाजीसाठी महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील 2 धुरंधर ओमकार देसाई आणि सुमित ढेकळे यांना मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य, परंतु जेवढं सोपं आहे तेवढं अवघड देखील आहे। चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात दीपक दादा प्रतिष्ठान टीम मध्ये देखील, आणि चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे सिरसाट स्पोर्ट्स या टीमकडे देखील, त्यामुळे चांगली मॅच आपल्याला दुसऱ्या डावात देखील अपेक्षित असणार। चला घाई करा, बराचसा विलंब होतोय, वेळ दवडू नका। दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल टेनिस बॉल क्रिकेटचं एक घमासान आपल्याला पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी चषकामध्ये। पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि पहिल्याच बॉलवर मोठा मासा गळाला लागला। यश मिळतं ऐश्वर्या सुर्वे यांना, सुमित ढेकळे बाद। खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं की सुमित ढेकळे यांनी आज सकाळपासून जी धुवाधार फंदी नाळासमोरचा हा खेळाडू, ज्याने केवळ या ठिकाणी केवळ पालघर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि आखाती देशामध्ये अगदी अलिबागच्या मैदान देखील जेव्हा 92 धावांची गरज असताना ती रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तब्बल 88 धावांचं योगदान देणारा हा खेळाडू, ज्याने खूप मैदान हे आज गाजवलं होतं, परंतु पहा अतिशय मोक्याच्या क्षणी मात्र पहिल्या चेंडूवर या ठिकाणी फलंदाज बाद, हा बसलेला सिरसाट स्पोर्ट्स अमरनं सगळा मोठा धक्का। तर पाहूया, चांगली बॅटिंग लाईनअप आहे, मोठी बॅटिंग लाईनअप आहे सिरसाट स्पोर्ट्स संघाकडे, परंतु आत्मविश्वास गोलंदाजाचा उतरवावेल, कारण पहिल्याच चेंडूवर ज्यावेळेला सुमित सारख्या फलंदाजाची विकेट तुम्हाला मिळते त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळत असतो। स्ट्राईकवर ओमकार देसाई येतील, हेच मैदान गतवर्षी गाजवलं होतं। या मैदानात गतवर्षी ओमकार देसाई यांची फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले होते आणि प्रेक्षकांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं होतं। पाहूयात या स्पर्धेमध्ये यावर्षी कशा प्रकारची कामगिरी करतील ऐश्वर्या सुर्वे ओमकार देसाई यांच्या विरोधात। तर राष्ट्रवादी चषक 2021 एक मोठी पारितोषिकाची स्पर्धा आज पुणे जिल्ह्यामधील मावळ तालुक्यातील असणारा हा देहू रोड आणि त्यामध्ये आपण पाहतोय अकुट टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, चेंडूची फेक केली गेली, परंतु बॅकअप जे पहिल्या डावात पाहायला मिळालं दुसऱ्याही डावात तेच पाहायला मिळत आहे। बॅकअपला कोणी नव्हतं, म्हणजे जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धावा येत आहेत। एक धाव खूप महत्वाची असते क्रिकेटच्या खेळात, परंतु इकडे एक अतिरिक्त येते। स्कोर जर पाहिला तर 2 वर जाताना पाहायला मिळेल।
क्रिकेट रसिक हो, आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. टेनिस बॉल क्रिकेट जे आपण गावासाठी खेळतो, तालुक्यासाठी खेळतो, व्यावसायिक गटासाठी खेळतो, आज आपण या ठिकाणी पाहतोय अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा आहे आणि त्यातल्या त्यात एक वेगळ्या फॉर्मॅटने आणि माझ्या मते येणाऱ्या कालावधीमध्ये व्यावसायिक गटात ही फॉर्मॅट खूप मोठ्या पद्धतीने पाहायला मिळेल. यावेळेला थोडीशी गती कमी केली होती, जसं वळले रिव्हर्सचा अंदाज घेतला तसाच मात्र चेंडूची गती कमी केली, चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केला, यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आज विकी भोईरने जशी चांगली गोलंदाजी केली आहे तशीच ऐश्वर्या सुर्वे यांच्याकडून देखील आज चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली दिवसभरामध्ये. यावेळेला ओमकार, वाह, अतिशय सुंदर फटका येताना पाहायला मिळतोय. सर्कल भेदलं ओमकारच्या बॅटमधून, सरळ बॅटने सुंदर फटका, सीमारेषा पार, चौकार. 4 धावांसाठीचा हा फटका येताना पाहायला मिळाला. ओमकार सर्कल, कारण गेली कित्येक वर्ष आपण त्यांना खेळताना पाहतोय, नॉर्मली सलामीवीर म्हणूनच पाहतो आणि मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्यासाठी ते निष्णात आहेत. आणि या ठिकाणी पहा, सर्कल भेदण्याचा प्रयत्न म्हणजे दबाव कुठेही येऊ द्यायचा नाही, विकेट गेल्या याचा आणि धावफलक जो आहे तो हलता ठेवायचा, ही रणनीती ओमकार बनवत आहेत. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, एक मिड विकेटच्या दिशेने आणि एक लॉंग ऑनच्या दिशेने. यावेळेला जास्त सफल झाले, बॉल हवेत जरूर होता आणि प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. ऐश्वर्या सुर्वेला मिळते आणखीन एक विकेट आणि अपेक्षित होतं हा चेंडूला मात्र डीपला खेळतील, परंतु अपेक्षित टायमिंग झालं नाही, त्यामुळे जर पाहिलं तर आणखी एक विकेट मिळते. पहिल्या षटकात एक चौकार जरूर आला काका सर, परंतु दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला जात आहेत. ऐश्वर्या सुर्वेची चांगली कामगिरी. नक्कीच ऐश्वर्या सूर्याने जी गोलंदाजी अचूक टप्प्यावर जी गोलंदाजी केली, चेंज ऑफ पेस केलं, गोलंदाजीमध्ये बदल केलं, कधी त्यांनी यॉर्कर पद्धतीचं चेंडू टाकलं आणि त्यामुळे धावा या ठिकाणी आले नाहीत. 2 विकेट देखील त्यांनी या ठिकाणी मिळवल्या आणि हे निश्चितच एक महत्त्वाचं होतं, कारण एक अतिशय महत्त्वाचा सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतं. 52 धावांचं लक्ष म्हणजे प्रत्येक षटकामध्ये साधारणतः 10.40ची सरासरी. आणि जिथे आपण पाहिलं की सुमित ढेकळे बाद झाल्यानंतर अपेक्षा होती ओमकार देसाईकडून, त्यांनी चौकार मारला, पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तो विकेट मिळाला आणि त्यामुळे अर्थातच दीपक दादा प्रतिष्ठान डांदिवली संघाची बाजू आणखीन एक थोडीशी मजबूत होताना पाहायला मिळाली. tenniscricket.in चे फोटोग्राफर विनंती आहे, संपर्क करा. तर जबत मॅचच्या दिशेने ऐश्वर्या सुर्वेचं पहिलं षटक अजूनही सुरू आहे. 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी घेतलेले आहेत. अमोल डुबे आलेत बॅटिंगसाठी. यावेळेला टप्प्याचा बॉल, त्या ठिकाणी कॅच पकडण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच झाला होता, परंतु सर्कल भेदलं गेलं. खेळाडूच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय, चौकार. 4 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी जो दबाव निर्माण केला होता तो थोडासा रिलीज झाला या चौकाराने, परंतु 2 विकेट आल्यात, ही जमेची बाजू आणि जी धावगती अपेक्षित आहे ती गाठली गेली आहे म्हणेल, कारण 52 धावा करायच्या, 10 रन तर आलेले आहेत. काका सर, पहिली ओव्हर संपते 10 रन. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी धावा धापलकर आपण पाहिल्यात तर आता 10 धावा येत आहेत, म्हणजे अजूनही तर ठिकाणी आपण सन्मान करतोय गुरुदत्त मंडप डेकोरेटचे ओनर सन्माननीय जाधव साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. विनंती असेल देवरोड कंटोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष सन्माननीय रघुवीर शेलार साहेबांच्या शुभ हस्ते जाधव साहेबांना सन्मानित केला आहे, त्यांना विनंती आहे या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी गुरुदत्त मंडप डेकोरेटचे ओनर सन्माननीय जाधव साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. राष्ट्रवादी चषक 2021च्या वतीनं देवरोड बिग बॅश मध्ये आपण पाहतोय त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे आणि आपण त्यांच्या या ठिकाणी देवरोड बिग बॅश मध्ये आयोजक कमिटीच्या वतीनं एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला आहे. त्यांना विनंती असेल या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूयात चंद्रकांत शेटे सर आणि काका मात्रे यांना. तोपर्यंत थँक्यू. पहिलं षटक संपते, 10 धावा धावफलकावर येताना पाहायला मिळाल्यात. मॅचची रंगतता नक्कीच वाढणार आहे, परंतु थोडा वेळ जसा पुढे जाईल मैदानावर अंधुक प्रकाश देखील येताना पाहायला मिळेल, अंधाराचं साम्राज्य येईल, त्यामुळे थोडीशी घाई करा, त्वरा करा, ही आमची विनंती तुम्हाला नक्कीच असणार आहे. सभेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी देखील जर पाहिलं तर येताना पाहायला मिळत आहेत राकेश प्रभू गोलंदाजीसाठी येत आहेत. अविनाश रामगोडे, पुण्याचं हे नाव संपूर्ण भारतभर गाजलं. कमी गतीने चेंडू होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने, सर्कल भेदलं गेलं, सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय, थर्डमॅनच्या क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि चेंडूची फेक केली गेली. बघता बघता 1च्या 2, 2च्या 3 आणि 3 ने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. हे करावं लागतं जे पहिल्या डावात प्रीतम परबने केलं.
कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग केली. त्याचबरोबर पहिल्या डावात हेच राकेश प्रभू यांनी देखील केलं होतं. केवळ मोठ्या फटक्याच्या मोहात नव्हते पडले आणि 3 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. पहा, कर्णधाराची भूमिका अशा वेळेला खूप मोलाची असते. कुठे स्ट्रोक खेळले जाऊ शकतात, कुठे चेंडूचा टप्पा पडू शकतो, कुठे क्षेत्ररक्षण उभा करावा लागतो. म्हणून जेव्हा जसं बॅट्समन आणि बॉलर महत्वाचे आहेत तेवढाच महत्वाचा कर्णधार असतो. संघातील अनुभवी खेळाडूला कर्णधार बनवलं जातं, कुणालाही बनवलं जात नाही त्याला. आणि सगळ्यांना हँडल करण्याची क्षमता देखील त्याच्यामध्ये असावी लागते. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा बॉल होता, गॅप मध्ये खेळला आणि पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. 4 4 4 4 4 4 4 चौकार. सर तर वास्तव येताना पाहायला मिळत आहे. जावेत मॅचच्या दिशेने. आता संधी, या संधीचा फायदा घेणार का? यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने अमोल डुबे पाटील तुटून पडलेत आणि येतोय मात्र या ठिकाणी चौकार. आता मात्र या षटकामध्ये कुठेतरी बंद झुगारून दिलेले आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते आणि इथे अभ्यास अविनाश रामगुडेंचा केला होता, परंतु पेपर अमोल डुबेचा आलाय. चांगला फटका येताना पाहायला मिळाला. अमोल डुबे आपल्या फलंदाजीचं कौशल्य, या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 35 धावांची बहुमूल्य खेळी सजवली. येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांना आपण खेळताना पाहू. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. लांब 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 वरचा षटकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज आहेत अमोल डुबे पाटील, बाबळेश्वर, राहता, अहमदनगर. नक्की चंदू सर, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आखूड टप्प्याची जी गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजीने केली राकेश प्रभूने, त्याचा विशेष फायदा जसं आपण सांगितलं प्रभू रामगुडे उचलणार, परंतु झालं संपूर्ण उलट. आपण पाहतात अमोलने जी केलेली फलंदाजी एक लाजवाब पाहायला मिळाली आणि बघता बघता धावसंख्या धावपळकर जाऊन पोहोचते ती 28 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. एका मागोमाग एक मोठे फटके आणि ती संधी मिळाली आता हात खोलण्याची. एक कॉन्फिडन्स लेवल त्यांचं वाढलाय, कारण बॉल मिडल केलेत त्यांनी. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु राकेशने त्यांना थांबवलंय. यावेळेला आपल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक या ठिकाणी त्यांचं होताना पाहायला मिळत आहे. स्कोर जर पाहिला तर जागेवर थांबलाय तो म्हणजे 28 धावांवर. अजूनही 24 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 19 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अमोल डुबे 20 बॉल मध्ये, माफ करा. फुल टॉस, त्याला मात्र पुन्हा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफचे फिल्डर येत आहेत आणि थोडेसे कोसळले देखील. काळजी घ्या, अमोल स्वतःला सावरा आणि योग्य आहात का पहा. इतर खेळाडू देखील त्यांची विचारपूस करतील, कारण आपल्या प्रत्येक खेळाडूची सुरक्षा देखील तेवढीच महत्वाची असते. एकोणीस बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आजचा दिवस व्यावसायिक गटाचा होता आणि उद्या देखील जर पाहिलं तर मोठमोठे संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. उद्या या ठिकाणी जर पाहिलं तर कांधेरी किंग्स म्हणजेच उमर 11 खेळताना पाहायला मिळेल. विजय 555-6 विजय जाधव यांची टीम खेळताना पाहायला मिळेल. टर्फ एडिक्ट म्हणजेच प्रतीक डिंगडॉंग, ऑल मॉन्स्टर्स म्हणजेच रायगड, या बलाढ्य टीम्स उद्या एकाच दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या म्हणजे उद्याचा दिवस कोणालाही चुकवायचा नाहीये. सर्वांच्या नजरा उद्या या मैदानावर असतील, कारण भारताच्या टेनिस क्रिकेटमधील धुरंधर इकडे पाहायला मिळतील. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, केवळ ढकलण्याचा प्रयत्न अनिकेत यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल आणि दुसरं षटक संपतंय. हे षटक काहीसं महागडं राहिलं, परंतु धावसंख्या जर पाहिली तर आता थांबलेली आहे ती
29 धावांवर अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये. काका इकडे मॅच मध्ये पकड मिळवली ह्या दुसऱ्या ओव्हरमधील ज्या पद्धतीने दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आलेत, तब्बल 19 धावा या ओव्हरमध्ये आल्या. जर या ठिकाणी एखाद दुसरी विकेट आता जर पुढे आली तर मॅच मध्ये येण्याची संधी आहे आणि विकेट किंवा डॉट बॉल या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. नक्कीच, कारण एका बाजूने असं वाटत होतं की दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली संघ पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने विकेट प्राप्त केले आणि त्यावेळी असं वाटत होतं की निश्चित सामन्यामध्ये पकड मिळवतील, परंतु तुम्ही पाहिलं अमोल डुबे यांनी जी केलेली फलंदाजी लाजवाब होती आणि त्या माध्यमातून 29 धावा या धावपलकर आल्यामुळे लक्षाचा जर विचार आपण केला तर फक्त 23 धावा राहिल्यात 18 चेंडूंमध्ये. गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी बदल केला जाईल. जिशान यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. नुकतंच जर पाहिलं तर परवा मुंबई प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा किताब घेतला होता. मालाडच्या कुरार विलेज परिसरातील खेळाडू आहेत जिशान. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. मोक्याचं क्षण आहे. इकडे जर का विकेट घेण्यासाठीच त्यांच्या आता चेंडू दिलाय, इकडे जर विकेट आली तर दबाव निर्माण करू शकतात, अन्यथा मॅचवर पकड तर शिरसाट स्पोर्टने मिळवली आहे. अंबादास शिरसाट एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महेंद्र म्हात्रे. दोन्ही संघ मालक चांगले मित्र आहेत, परंतु सध्याच्या घडीला दोघांमधील कोण जिंकणार हा प्रश्न मात्र या ठिकाणी आहे. कारण एकच जण जिंकणार आहे, तो मात्र पुढच्या फेरीत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, अंतिम 4 मध्ये जाताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातून, आजच्या गटातून जाऊयात मॅचच्या दिशेने. जिशान गोलंदाजीसाठी. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू जरूर होता, परंतु एका धावेपासून रोखू शकत नाही. एक धाव मात्र मिळेल, ही खासियत आहे. चांगली गोलंदाजी करतात आणि समीकरण जर पाहिलं तर आता पुन्हा बदलताना पाहायला मिळेल. 22 धावांची आवश्यकता 17 चेंडूमध्ये. 17 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. घडामोडी प्रत्येक बॉल नंतर बदलणार आहेत. रणनीती प्रत्येक बॉल नंतर बनवावी लागेल प्रत्येक फलंदाजासाठी. ज्यावेळेला कॉम्बिनेशन असतं उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांचं. एडी फॅन क्लब्स देखील आज आणि उद्या दोन्ही दिवस पाहायला मिळतील. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय, वेगात येतोय, निर्धाव जातोय चेंडू. पहिले 2 चेंडू तर खूप चांगल्या पद्धतीने टाकलेत. 16 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. जी दरी आहे ती खूप महत्वाची आहे, कारण हा जो गॅप आहे 6 धावांचा हा भरून काढायचा आहे. परंतु एक बॉल निर्णायक असणार आहे आता. जिशान याही वेळेला जर तर उद्या या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला मुन्ना शेख, उस्मान पटेल, कृष्णा सातपुते, योगेश पेनकर, विजय जाधव, त्याचबरोबर जर पाहिलं तर थॉमस डायस, विश्वजीत ठाकूर, ही मोठमोठी नावं उद्या या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. कारण उद्या टेनिस क्रिकेटमधील धुरंधर या ठिकाणी अवतरताना पाहायला मिळतील. आजही खूप नामवंत संघ पाहायला मिळाले होते आणि उद्याही तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. पॉइंटच्या दिशेने बॉल अडवला जातोय. चांगलं फुटवर्क त्या ठिकाणी दाखवलं गेलं. जर का खेळाडूला पास केला असतं तर चौकारच केला असता, परंतु प्रयत्न केला, हाताने नाही पायाने का होईना प्रयत्न केला, बॉल अडलाय. परंतु जिशानचं या ठिकाणी आम्ही कौतुक करू. आतापर्यंत जर पाहिलं तर जी गोलंदाजी होताना पाहायला मिळते, दोन धावा मात्र या 4 बॉलमध्ये खर्च केलेल्या आहेत त्यांनी. स्कोर जर पाहिला तर अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. जिशान आतापर्यंत चांगली गोलंदाजी. उलवट टप्प्याचा बॉल त्याला खेळला समोरच्या दिशेने, कॅच सोडली जाते. पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं. कॅच सुटली, नुसती सुटली नाही, चौकारही गेलाय. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. जिशानचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणखीन एक संधी नक्कीच त्यांनी निर्माण केली होती, परंतु या ठिकाणी कॅच सुटली जाते, त्याचं रूपांतर 4. या अगोदर देखील अशीच एक कॅच सुटली गेली होती आणि तदनंतर त्याचे पडसाद पडले होते आणि माझ्या मते याच 2 टीम होत्या आणि खेळाडूही अमोल डुबेच होते. 17 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. हा नाही, 17 धावांची आवश्यकता. अफकर 17 धावांची आवश्यकता आहे. तर उद्याच्या टीम देखील या ठिकाणी नामवंत टीम या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील. हो, आणखीन एक चांगला चेंडू. कौतुक करावं लागेल. एक कॅच सुटली, परंतु काय गोलंदाजी केली आहे. जिशानचं कौतुक करू, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे. नक्कीच हे षटक मात्र जर आपण पाहिलं तर एक खूप चांगलं षटक इथे पाहायला मिळेल. जिशानचं एकूण जर आपण पाहिलात तर फक्त त्याने 4 धावा खर्च केल्या. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चांगलं षटक इथे समाप्त होतोय.
6 धावा या ठिकाणी आल्या आणि अशा प्रकारे एक चांगलं षटक इथे पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सामन्यामध्ये निश्चितच एक द्वंद्व पुन्हा एकदा पाहायला मिळेल येणाऱ्या 2 षटकामध्ये. नक्कीच उद्या या ठिकाणी जर पाहिलं तर उमर 11 खेळताना पाहायला मिळेल. उमर खान यांना तुम्ही पाहू शकता. ओस्मान पटेल, मुन्ना शेख ही नावं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. विजय 5556 हा देखील एक मातब्बर संघ. विजय जाधव, संतोष जाधव, विश्वनाथ जाधव हे तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. टर्फ एडिक्ट संघ म्हणजे डिंगडॉंग प्रतीक हा संघ देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे कृष्णा, एजाज, विजय पावले, योगेश पेनकर ही सर्व नावं उद्या तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू बाकी आहेत आणि ऑल मॉन्स्टर रायगड म्हणजे थॉमस डायसला उद्या या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. विश्वजित ठाकूर देखील या ठिकाणी उद्या खेळताना पाहायला मिळू शकतो. अजित मोहिते बारा चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. बारा बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण असणार आहे. गोलंदाजीसाठी देखील जर पाहिलं तर या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं प्रीतम बारी. आलेले आरी प्रीतमची बारी आली. परंतु प्रीतम या ठिकाणी काय करणार? प्रीतम अष्टपैलू कामगिरी खूप चांगल्या पद्धतीने करतात. बॅटिंग करतात, बॉलिंग करतात, परंतु हे षटक महत्वाचं आहे. समोर जर पाहिलं तर 2 मोठी नाव आहेत. अविनाश रामगुडे या पुणे जिल्ह्याचं नाव ज्यांनी भारतभर नेलं ते बॅटिंग करतायत. तर नॉन स्ट्राईकला अमोल डुबे. 12 बॉल 17 रन. यावेळेला एज घेतली जाते. बॉल पहा गॅप मध्ये गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे देखील जाईल. धावा मिळतील 4. अविनाश रामगुडे यांच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळेल. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू होता. एज घेऊन मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील. अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. समीकरण परंतु या ठिकाणी मॅच सहजासहजी सोडणारी टीम नाहीये. दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली, डोंबिवली, राकेश प्रभू रणनीत्या बनवतील. यावेळेला देखील जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरचा व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. समीकरण बदलेल पुन्हा एकदा. धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 39 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. 13 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. चला त्वरा 10 माफ करा. हा 11 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. अकरा बॉल 12 रन. अकरा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. प्रीतम प्रयत्न करतील निर्धाव चेंडू टाकण्याचा, विकेट घेण्याचा. तर समोर जर पाहिलं तर अविनाश रामगुडे. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, पुन्हा अवंतरच्या स्वरूपातील. सकाळच्या सत्रात पहिल्या मॅच मध्ये देखील असंच झालं होतं. ऑप्शनच्या बाहेर करण्याच्या प्रयत्नात एक्स्ट्राच्या रूपात रन त्यांच्याकडून पाहायला मिळाले होते. आता देखील ती समस्या थोडीशी प्रीतम बारींच्या स्वरूपाविषयी जाणवताना पाहायला मिळते. समीकरण मात्र आता 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी सिरसाट स्पोर्ट्सला. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. चेंडूची फेक करणार तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. प्रीतम बारी. बॉल टू बॉल मॅच जरूर आहे, परंतु बॉल टू बॉल मॅचेस देखील रंगताना आपण कित्येकदा पाहायला मिळालेले आहेत. सोपं नसतं क्रिकेटमध्ये. एक धाव सुद्धा काढणं सोपं नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला कौशल्य लागतं. आलेला बॉल तुम्हाला टोलवावा लागतो. त्या दिशेने तुमची बॅट न्यावी लागते. तुम्हाला टायमिंग करावं लागतो. तो गॅपमध्ये ढकलावा लागतो. या सर्व क्रिया कराव्या लागतात तेव्हा रन होते. सोपं नाहीये, परंतु ते प्रयत्न या ठिकाणी कराव्या लागतील. पुन्हा एकदा प्रीतम बारी अमोल डुबे यांच्यासाठी. यावेळेला बिग हिट, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. पकडो कॅच, जीतो मॅच. अमोल डुबे यांच्या बॅटमधून एक मोठा फटका येताना पाहायला मिळाला. खूप चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. अमोल डुबे पहिल्या मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये आक्रमक अंदाजात बॅटिंग करतायत आणि मॅचला आपल्या टीमच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेलाय. 4 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सिरसाट स्पोर्ट्स, अहमदनगर तालुका, पाथर्डी गाव, पिंपळगाव टप्पा, अंबादास उर्फ अमोल सिरसाट यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोमवारपासून ती सुरू होईल.
यावेळेला नो बॉल आणि आता मात्र 3 धावांची आवश्यकता. स्पर्धेचे आयोजक अमोलभाऊ व्यवहारे यांना विनंती असेल संपर्क करा. अमोल भाऊंना विनंती आहे, मुख्य व्यासपीठावरती संपर्क करा. यावेळेला चांगला फटका फाईन लेगच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न परंतु थांबवलाय. मॅच जशी संपेल प्रेक्षकांसाठीचा जो लकी ड्रॉ आहे तो लकी ड्रॉ या ठिकाणी काढण्यात येणार आहे. कोणत्या भाग्यशाली विजेत्याला या ठिकाणी दुचाकी मिळते, एक सायकल आहे आणि ती सायकल कुणाला मिळणार तर त्याचं उत्तर देखील काही क्षणातच आपल्याला मिळणार आहे. परंतु आता जवळपास मॅच संपल्यास जमा आहे. प्रीतम बारी यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने आसमानी टोला येतोय अमोल डुबे यांच्या बॅटमधून. सिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर एक भव्य असा विजय साजरा करत असताना मॅचमध्ये दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, परंतु अमोल डुबे यांची एक जबरदस्त खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावर जर पाहिलं तर मॅचचं पारडं बदलण्यात यशस्वी राहिले. अभिनंदन अहमदास उर्फ अमोल शिरसाट, मल्हारीअप्पा गव्हाणे, भानुदासजी पराड, आपल्या सर्वांचं अभिनंदन. अभिनंदन या ठिकाणी सुमित ढेकळे, अविनाश रामगुडे, ओमकार देसाई, बबलू पाटील, आपलं देखील अभिनंदन असणार आहे.